आधुनिक भारताचा इतिहास आणि समाज सुधारक 30 महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. 1857च्या उठावात महाराष्ट्रातील साताऱ्यातून कोणी नेतृत्व केले होते? उत्तर: रंगो बापूजी गुप्ते. स्पष्टीकरण: साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह यांचे वकील म्हणून रंगो बापूजी गुप्ते यांनी लंडनपर्यंत जाऊन बाजू मांडली होती. नंतर त्यांनी 1857च्या उठावात साताऱ्यातून नेतृत्व केले. प्रश्न 2. दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर: बाळशास्त्री जांभेकर. स्पष्टीकरण: बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्रांचे जनक मानले जाते. त्यांनी 1832मध्ये दर्पण सुरू करून लोकांमध्ये जागृती निर्माण केली. प्रश्न 3. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? उत्तर: 24 सप्टेंबर 1873. स्पष्टीकरण: बहुजन समाजाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी महात्मा फुले यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. प्रश्न 4. भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण आहेत? उत्तर: सावित्रीबाई फुले. स्पष्टीकरण: 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. तेथे सावित्रीबाईंनी शिक्षिकेचे कार्य केले. प्रश्न 5. गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? उत्तर: सुधारक. स्पष्टीकरण: लोकमान्य टिळकांशी केसरीमध्ये वैचारिक मतभेद झाल्यानंतर आगरकरांनी 1888मध्ये स्वतःचे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. यात त्यांनी सामाजिक सुधारांना प्राधान्य दिले. प्रश्न 6. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा कधी केला? उत्तर: 1917. स्पष्टीकरण: शिक्षणाशिवाय प्रगती नाही हे ओळखून शाहू महाराजांनी 1917मध्ये आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. प्रश्न 7. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूक नायक पाक्षिक कधी सुरू केले? उत्तर: 1920. स्पष्टीकरण: अस्पृश्य समाजाचा वेदना आणि गाऱ्हाणी मांडण्यासाठी बाबासाहेबांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूक नायक सुरू केले. यासाठी त्यांना शाहू महाराजांनी मदत केली होती. प्रश्न 8. 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते? उत्तर: काडतुसांचे प्रकरण. स्पष्टीकरण: एनफिल्ड बंदुकीच्या काडतुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावल्याच्या बातमीमुळे सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि उठावाचा भडका उडाला. प्रश्न 9. राष्ट्रीय सभेची म्हणजेच काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर: 1885. स्पष्टीकरण: 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे ए.ओ. ह्यूम यांच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. पहिले अधिवेशन उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रश्न 10. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली? उत्तर: लोकमान्य टिळक. स्पष्टीकरण: बेळगाव येथील सभेत आणि नंतर लखनौ अधिवेशनात टिळकांनी ही ऐतिहासिक गर्जना करून भारतीयांमध्ये लढण्याची प्रेरणा निर्माण केली. प्रश्न 11. बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली होती? उत्तर: लॉर्ड कर्झन. स्पष्टीकरण: हिंदू आणि मुस्लिम यांच्यात फूट पाडण्याच्या उद्देशाने लॉर्ड कर्झन याने 1905मध्ये बंगालची फाळणी जाहीर केली. या विरोधात वंगभंग चळवळ सुरू झाली. प्रश्न 12. 1916चा लखनौ करार कोणामध्ये झाला होता? उत्तर: काँग्रेस आणि मुस्लिम लीग. स्पष्टीकरण: लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर जिना यांच्या प्रयत्नामुळे काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात ऐक्य घडून आणणारा हा करार झाला. तसेच जहाल आणि मवाळ गट एकत्र आले. प्रश्न 13. महात्मा गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला? उत्तर: चंपारण्य, बिहार. स्पष्टीकरण: 1917मध्ये नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी गांधीजींनी चंपारण्य येथे सत्याग्रह केला आणि तो यशस्वी झाला. प्रश्न 14. जॅलियनवाला बाग हत्याकांड कोणत्या दिवशी घडले? उत्तर: 13 एप्रिल 1919. स्पष्टीकरण: रौलट कायद्याचा विरोध करण्यासाठी जमलेल्या निशस्त्र लोकांवर जनरल डायर याने गोळीबार करण्याचे आदेश दिले. यात शेकडो लोक मारले गेले. प्रश्न 15. चौरी चौरा घटनेमुळे कोणती चळवळ स्थगित करण्यात आली? उत्तर: असहकार चळवळ. स्पष्टीकरण: 1922मध्ये उत्तर प्रदेशातील चौरी चौरा येथे जमावाने पोलीस ठाणे जाळले. या हिंसेमुळे गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली. प्रश्न 16. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? उत्तर: चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. स्पष्टीकरण: कायदे मंडळात प्रवेश करून सरकारला विरोध करण्यासाठी 1923मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली. प्रश्न 17.
सायमन कमिशनवर भारतीयांनी बहिष्कार का टाकला? उत्तर, त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता. स्पष्टीकरण, 1927च्या सायमन कमिशनमधील सर्व 7 सदस्य इंग्रज होते. भारताच्या भवितव्याचा निर्णय घेताना भारतीय व्यक्तीच नसल्याने तीव्र विरोध झाला. प्रश्न 18. सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात कशाने झाली? उत्तर, दांडी यात्रा. स्पष्टीकरण, मिठाचा अन्यायकारक कायदा मोडण्यासाठी गांधीजींनी साबरमती ते दांडी अशी पायी यात्रा काढली आणि 6 एप्रिल 1930 रोजी मीठ उचलून कायदा मोडला. प्रश्न 19. पुणे करार कोणामध्ये झाला होता? उत्तर, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्पष्टीकरण, दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा देण्यावर 1932 मध्ये येरवड्या तुरुंगात हा करार झाला. प्रश्न 20. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर, 1942. स्पष्टीकरण, 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा मंत्र दिला आणि ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यास सांगितले. प्रश्न 21. आझाद हिंद फौजची स्थापना कोणी केली? उत्तर, रासबिहारी बोस. स्पष्टीकरण, आझाद हिंद फौजेची मूळ स्थापना रासबिहारी बोस यांनी केली. नंतर त्याचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांच्याकडे आले आणि त्यांनी चलो दिल्लीची घोषणा दिली. प्रश्न 22. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर, लॉर्ड माउंटबॅटन. स्पष्टीकरण, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यावर लॉर्ड माउंटबॅटन हे पहिले गव्हर्नर जनरल झाले. त्यानंतर सी राजगोपालाचारी हे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले. प्रश्न 23. महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कधी केली? उत्तर, 1916. स्पष्टीकरण, महिलांच्या उच्च शिक्षणासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर 1916 मध्ये भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. प्रश्न 24. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन संस्था का सुरू केली? उत्तर, विधवा महिलांच्या मदतीसाठी. स्पष्टीकरण, बालविधवा आणि निराश्रित महिलांना शिक्षण आणि आश्रय देण्यासाठी पंडिता रमाबाई यांनी 1889 मध्ये मुंबईत शारदा सदन सुरू केले. प्रश्न 25. शतपत्रे कोणी लिहिली आहेत? उत्तर, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. स्पष्टीकरण, समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी लोकहितवादी यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून जी पत्रे लिहिली त्यांना शतपत्रे असे म्हणतात. प्रश्न 26. 1857च्या उठावात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा पराभव कोणी केला? उत्तर, ह्यू रोज. स्पष्टीकरण, झाशी वाचवण्यासाठी राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रज अधिकारी ह्यू रोज याच्याशी लढा दिला. अखेर लढता लढता त्यांना वीरमरण आले. प्रश्न 28. उमाजी नाईक यांनी कोणाविरुद्ध बंड केले होते? उत्तर, ब्रिटिश सत्ता. स्पष्टीकरण, महाराष्ट्रात रामोशी समाजाला संघटित करून उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध पहिला सशस्त्र लढा उभारला. त्यांना आद्य क्रांतिकारक मानले जाते. प्रश्न 29. सार्वजनिक काका यांचे पूर्ण नाव काय आहे? उत्तर, गणेश वासुदेव जोशी. स्पष्टीकरण, पुण्यात सार्वजनिक सभा स्थापन करून लोकांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी खादीचा वापर आणि स्वदेशीचा पुरस्कार केला होता. प्रश्न 30. हैदराबाद मुक्तीसंग्रामात ऑपरेशन पोलो कशाशी संबंधित आहे? उत्तर, पोलीस कारवाई. स्पष्टीकरण, हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी भारतीय सैन्याने जी कारवाई केली तिला ऑपरेशन पोलो हे नाव दिले होते. प्रश्न 30. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण झाले? उत्तर, यशवंतराव चव्हाण. स्पष्टीकरण, 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.